वर्ष आजारपणात गेले, किती उरले? सर्वजण 13, 14, 15 वर्षाचे असाल, आहेत ना? येस ऑर नो? त्या 20 मधून 13, 14, 15 वर्ष मायनस करा, म्हणजे वजा करा, किती उरतात? 4, 5 किंवा 6. येस ऑर नो? आम्ही एक प्रश्न विचारतोय, त्या परमेश्वरानं, त्या प्रभूनं आपल्याला खूप सुंदर जन्म दिला. येस ऑर नो? त्या देवानं आपल्या सगळ्यांसाठी जगण्याला किती जन्म दिलेले आहेत? 1, 2, 4 का 7? मोठ्याने बोला, 1, 2, 4 का 7? तुम्ही सांगितलं. नीट विचार केला ती एकच जन्म, ते पण अर्ध चाललंय आणि अर्धच बाकी. येस ऑर नो? बसताना सरळ बसा. मित्रांनो, ज्यावेळेस महाराष्ट्र प्रोग्राम्स केले मला समजलं, जर आयुष्यात प्रगती करायचं असेल, विकास साधायचा असेल, तर प्रत्येकाने काय करायला पाहिजे, काय करायला हवं? आपण खूप चांगली पुस्तक वाचलीच पाहिजे. मोठ्याने बोलायचं, वाचलीच पाहिजे. बसताना सरळ बसच पाहिजे, राहिलंच पाहिजे. पण आज समाजात तसं दिसत नाही मित्र. तुम्हाला माहितीये, कभी सुभाष चंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो मैं तुम्हें. नाही येत आवाज, झोपले का? नाही. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आवाज नाहीये. तुम मुझे खून दो मैं तुम्हें. पण आज काही लोक म्हणतात, ये दोस्त तू मुझे तंबाखू दे मैं तुझे चुना देता. असले वेळेस होता म्हणून प्रगती होत नाही, विकास होत नाही. एकदा सरळ बसायचे, पाठीचा कणा सरळ, नजर समोर उंचाय राहायचं. येसा ना? बोला, येसा ना? एक सभा चालू होती मित्रांनो. काय चालू होती? नाही येत आवाज. काय चालू होती? त्या सभेवर तुम्ही सगळे बुद्धिमान लोक बसले होती. बसताना सरळ बसलेली होती, कारण त्यांना आई वडिलांची, गुरुजनांची किंमत होती, म्हणून ते प्रत्येक वेळेचा सदुपयोग करत होते. कारण की जो वेळेचा उपयोग करतो तो जीवनात क्रांती करतो. हे सांग. तर त्या सभेमध्ये एक प्रसिद्ध विचारवंत व्याख्याते सॉक्रेटिस व्याख्यान देत होते. त्यांनी मित्रांनो एक टेबल घेतला मोठा. काय घेतला? काय घेतला? टेबलावर 2 ग्लास घेतले, एक पाणीनं भरले, एक दारूनं. पाणी आणि पाण्यात काही कीटक सोडली, काही दारू सोडली, सांगितलं निरीक्षण करा. काय करा? काय झालं? 5 मिनिटात पाण्यात ती कीटक इटवेर स्विमिंग करणे म्हणजे काय? दारूतली कीटक डिमाईज झाली म्हणजे मेली. त्यांनी लगेच प्रश्न विचारला, मित्रांनो तुम्ही यातून काय शिकलात? व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम दिस? काय शिकलात? तर मागे एक दारू पिणारी व्यक्ती बसलेली होती. काय नाव? काय पिणारी? म्हणे सर मी उत्तर देऊ काय? म्हटलं द्या उत्तर. उत्तर आलं, सर मी हे शिकलो ना. म्हणे काय सर? मी हे शिकलो की म्हणे सर आयुष्यात आपण खूप दारू पिली पाहिजे. काय केलं पाहिजे? असं का? कारण दारू पिल्यानं पोटातले किडे, त्यांना हे सांगायचं होतं की दारू पिल्यानं माणसं, दारू पिल्यानं माणसं नाही हो, खूपच लवकर मरतात. वयाच्या 30व्या वर्षीच राम नाम. म्हणून कधी व्यसन करता कामा, खोटं बोलता कामा. एकदम सरळ बसायचं. मित्रांनो मी पुण्याहून